नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज काय कुठं आपण फिरायला वगैरे गेलेलं नाही, इथं साईडवरच होतो. तिथं एक्सटेन्शनचं काम चालू आहे, लाईन आउट चालू आहे नवीन साईडचं. तर असंच आपलं कंपाऊंड वॉलचं पण काम चालू आहे, डबर बांधकामचं. अशा पद्धतीने आपलं साईडवरचाच काम चालू आहे, JCB आहे. तर आज काय मित्रांनो, फिरायला किंवा दुसरीकडे कोणतं ठिकाण वगैरे काय दाखवणार नाही आहे मित्रांनो मी. 4 गोष्टी मनातल्या बोलाव्याशा वाटत होत्या, त्या आज बोलणार आहे मित्रांनो. तर कसं आहे ना मित्रांनो आयुष्याचं, म्हणजे दिवस गेला मावळला की दुसऱ्या दिवशी सकाळी होणार हे माहीत असतं. परंतु मित्रांनो, माणसांचं तसं काहीच नसतं. दुःख येणार, दुःख, सुख येणार माहीत असतं, पण ते कधी येणार मित्रांनो ते माहीत नसतं. सुखाची वाट पाहतच राहावी लागते. असं आहे मित्रांनो आयुष्याचं. चांगली कर्म केली, चांगली फळं मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, बरोबर आहे. तशा घडतही असतील, पण त्यासाठी खूप वाट पाहावी लागते. किती दुःख गेले, किती काय सहन केलं, सुखाची वाट पाहतच राहावी लागते. चला मित्रांनो, आता इथे तर सनसेट झाला, संध्याकाळ झाली, सगळी माणसं आपापल्या कामावरनं घरी निघाली. परतीचा घराकडचा प्रवास चालू झाला. पण मित्रांनो, जो आयुष्यात दुःखाचा डोंगर मांडलेला आहे, तो कधी सरणार आणि कधी ती सुखाची पहाट येणार याची वाट पाहतच राहावी लागते. आणि ह्यातच आयुष्य असंच निघून जातं, टेन्शनमध्ये. घरातल्यांचंही टेन्शन, स्वतःचं टेन्शन, कसं राहायचं ते टेन्शन, कधी सुख येणार याचं टेन्शन. असं मित्रांनो आयुष्य हे टेन्शनमध्येच घालवावं लागतं. कसं आहे ना मित्रांनो, सनसेट झाला, संध्याकाळ झाली, माहीत आहे उद्या सकाळ होणारच आहे. पण आयुष्याचं काय? आयुष्याचं सुख येणार कधी? सुखाची वाट पाहतच राहावी लागणार आहे.